आपल्याला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो अशा शुभेच्छाही देतो. परमेश्वरच्यांनी तशा प्रकारची प्रार्थना देखील करतो. थोडेसे जरी नवरात्राचा काळ चाललेला असला तरी गेल्या काही दिवसापासून आणि अजूनही काही दिवस हाय अलर्ट म्हणून, रेड अलर्ट म्हणून हवामान खात्याने सांगितलेलं आहे. पावसाने अक्षरशः थैमान घातलेलं आहे. अक्षरशः लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. शेती मधली पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. काहींची एवढी मोठी जमीन संपूर्ण माती खरडून गेलेली आहे आणि खूप मोठं आसमानी संकट हे आपल्या महाराष्ट्रातल्या काही भागावर आहे. आणि नेहमीच या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने असं काही घडल्यानंतर मनापासून आपल्या बांधवांना, आपल्या लाडक्या लेकींना मदत करण्याचं आजपर्यंत धोरण आहे. कालपासून पण मी बारामतीमध्ये आहे, परवापासून सोमेश्वर कारखान्यावर पण काही लोकांनी आपल्याला पूरग्रस्तांच्या करता मदत केली. काल दिवसभरात पण अनेक ठिकाणी पूरग्रस्तांच्या करता मदत झाली. आजही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या करता आमचे शंकर ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेचे प्रमुख दत्तोबा येळे यांनी संस्थेतर्फे 1 लाख रुपये पूरग्रस्तांच्या करता चेकच दिलेला आहे. तसाच दुसरा एक चेक आता ज्यांनी आपल्यापुढे विचार मांडले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी भारत गावडे पाटील यांनी पण स्वतःचा 1 लाखाचा चेक या बाबतीमध्ये दिलेला आहे, मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यक निधी म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी नाव नाही टाकलेलं, परंतु त्याच्या पूरग्रस्तांचं अकाउंट, इकडे अकाउंट कुठलं आहे ते बघून हे नाव टाकून घ्या आणि दोघांनाही त्याचं रिसीट, एक आभाराचं पत्र, म्हणजे रिसीट म्हणजे शासनाची, ही सगळी व्यवस्था त्या बाबतीमध्ये करा. हे आमच्या भारत पाटील गावड्यांचं आहे आणि हे आमच्या दत्तोबाई यांचं आहे. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना देण्याच्या करता केशवराव जाधवांनी पत्र दिलेले ते राज्याध्यक्ष. पण केशवराव, हे मला तसं करता येणार नाही, त्याला संमती घ्यावी लागेल. हे कसे, हे त्या संस्थेचे प्रमुख असल्यामुळे ह्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे मला एकट्याला हा निर्णय घेता येणार नाही. त्या पत्रावर उद्या काही शिक्षक म्हणतील आमचे केशवराव जाधव कसं ठरवणार. बरोबर आहे, मी ते विचारतो. हे मला मुंबईला द्या, मी शालेय शिक्षण विभागाला विचारून 1 दिवसाचा तुमचा सगळ्यांचा पगार महाराष्ट्रातला किती होतो माहित नाही. म्हणजेच ना, सांगता येणार नाही म्हणजेच माहित नाही. आणि ते दिले पत्र. अहो, मान्य आहे, आपण जर सांगताय तर त्याचा किती आकडा आहे वगैरे ते एका दिवसाचा. ठीक आहे, ते मी विचारतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, विना सहकार नाही उद्धार हा मंत्र ठेवून स्वर्गीय धनंजयराव गाडगे, विठ्ठलराव विखे पाटील, त्या बाबतीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, ह्या अनेक मान्यवरांनी ही सहकार चळवळ तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये रुजवली, वाढवली. आता पुढच्या पिढीला तसं बघितलं तर विक्रम काय, रवींद्र काय, हे जरा पुढच्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. आणि मी सातत्याने काही नवीन सहकाऱ्यांना पण उद्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या निमित्तानं काही नवे चेहरे महिलांच्या बाबतीत, माझ्या तरुणांच्या बाबतीत देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हे कालचक्र आहे. तुम्हाला आठवत असेल, बाळासाहेब इथं आहेत, बाबूरावजी इथं आहेत, बाकीचे काही वडीलधारी आहेत, मला विक्रमराव आठवले आहेत, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं भारत पाटील आहेत, की मी सुरुवात केली त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो, पण बारामतीकरांनी मला सामावून घेतलं. माझे
थोडेसे सुरुवातीच्या काळामध्ये मी अतिशय स्पष्ट वक्ता असल्यामुळं कधी कधी काही माणसं माझ्याकडनं दुखावली पण जायची. पण जसं तुमचं वय वाढतं, जबाबदारी वाढते, त्याच्यामध्ये निश्चितपणे तुमच्या स्वभावात देखील बदल होतो, मॅच्युरिटी येते. आणि त्याच्यातून मी पण नवीन कार्यकर्त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आपली संस्था, तिथली स्वच्छता, तिथली आर्थिक शिस्त, तिथला टापटीपणा, तिथं काम करणाऱ्या अधिकारी कामगारांना पण त्यांनी पण पारदर्शक काम केलं पाहिजे. उद्याच्याला ते जितकं चांगलं काम करतील तेवढी नफा संस्थेचा वाढणार आहे. तो आपण वेगळ्या स्वरूपामध्ये कामगारांना, अधिकाऱ्यांनाच पासावून करतो. आत्ताही मला माझ्या काही कामगारांनी पत्र दिलं की दादा आमची पगारवाढ करा. खरं तर आपण 3 वर्षाला पगारवाढ करत असतो, आता 2 वर्ष झालेली आहे. पगारवाढ जरी झाली नसली ते पुढच्या वर्षी 3 वर्ष होत आहेत. पण मिळालेला नफा आम्ही तुम्हाला 6 महिन्याचा बोनस, सानुग्रह अनुदान, म्हणजे एक प्रकारे ते त्यांनाच त्या ठिकाणी मिळत असतं. कारण उद्याच्याला पगार वाढले आणि व्यवहार कमी झाला तर संस्था अडचणीत येते. आणि त्याच्यावर मी दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, या बाबतीमध्ये आम्ही हाच विचार करत असतो. दूध कमी जास्त होतं, कधी ह्याच्यात स्पर्धा आहे, आपण पेट्रोल पंप चालवतोय, आपण खतं विकतोय, औषधं विकतोय, आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला मदत होईल या प्रकारे मेडिकलचे मोठ्या प्रमाणावर स्टोअर्स चालवतोय, त्याच्यातनं आपण 2 पैसे कमवतोय. असं वेगवेगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या आहेत. महाराष्ट्रात फिरत असताना अनेक खरेदी विक्री संघाची वाताहत झालेली आहे. आज आपल्या पुणे जिल्ह्यात नंबर 1 चा खरेदी विक्री संघ कुठला आहे तर तो तुमचा माझा बारामती तालुका खरेदी विक्री संघ आहे. महाराष्ट्रात पण पहिले 5 संघ काढायचं म्हटलं खरेदी विक्री संघ तर मला वाटतं कदाचित आपला नंबर त्याच्यामध्ये येईल. आणि त्याच्यातून वेगवेगळी पत्र येतात, दादा संघाचं संचालक बोर्ड जास्त खर्च करतंय, दादा ते असं होतंय, महिन्यातलं 1 मीटिंग घेतली पाहिजे तर 2-2 मीटिंग घेतात, अमकं होतं तमकं होतं. त्या संदर्भात तो आप्पाच्या काळात 255 रुपये भत्ता होता, आता 1000 रुपये केला. अरे आप्पाचा काळ केवढा, कधी आप्पांच्या काळामध्ये व्हॅल्यू किती होती त्या पटीत बघितलं तर आता कुठल्या कुठं जाईल भत्ता, ही पण गोष्ट लक्षात घ्या ना. आणि आपला आपला प्रपंच सोडून ही लोक वेळ देतात, तिथं बसतात, तिथं चर्चा करतात. ही सेक्युरिटी सामूहिक जबाबदारी आहे. आणि त्याच्यातनं फार बारकाईनं जिथं गडबड असेल तिथं अजित पवार नक्की लक्ष घालणार. पण उगीच काहीतरी जेवणाचं काढायचं, ही असंच जेवतात तसंच जेवतात. आता जेवणाचं कोणी कधी काढतं का रे? त्याच्यामध्ये जेवण सोडून काही वेडवाकडं टाकाटाकी होत असेल तर मी लक्ष देणार नाही. तसं होतं का? नाही. त्यामुळं मी मुभा देतो त्याच्यावर काही पण कुणी मला सांगतं वायफाय कुठं खर्च होत असेल तर मी वायफाय खर्च होत असेल तर मी जरूर लक्ष देईन. हा कुणाचा आहे? बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने 1 लाख रुपयाची मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या करता जाहीर केलेले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. पण बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ आहे आणि तत्ववेळेची पतसंस्था आहे गावची, त्यांनी 1 लाख रुपये दिले आणि आपण पण 1 लाख रुपये दिले. उगीच मी काय तर त्यांना जे झेपेल ते त्यांनी करावं, त्याबद्दल धन्यवाद. नाही तू डायरेक्टर नाही म्हणून भत्ता घ्या डायरेक्ट नको. मी लगेच जे झालं, मी 1 मिनिट थांबलो नाही. ज्या दिवशी झालं त्या दिवशी मी माझे खासदार, आमदार, मंत्री सगळ्यांचा 1 महिन्याचा मी त्या ठिकाणी हे मानधन देण्याचं जाहीर केलं. अजून इतरांच्या अजून यायचं आहे पण आपण त्याच्यामध्ये, कारण आपली परंपरा आहे.
आपली तशी आपल्याला शिकवण आहे, आपल्याला तशा प्रकारचे संस्कार झालेले। मित्रांनो, यामध्ये देखील आज 62व्या ही माझी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे। त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आत्ता पण मला विक्रमनी आणि रवींद्रांनी सांगितल्या, बाबूरावांनी पण काही सांगितल्या, नितीन पण काही सांगत होता। त्यामध्ये मेखलीला खरेदी विक्री संघाची अतिशय मोक्याच्या जागी मालकीची जागा आहे। तिथं ह्यांचं म्हणणं की दादा, आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा तो डायरेक्टर आहे, दत्तबाई इथं आहे, आणि मला त्यांना सूचना करायची की तिथे एक चांगल्या पद्धतीनं प्लॅन करा। आतमध्ये आहे जागा, पण ती इतकी रस्त्याला नुकतंच उद्घाटन केलं, नाही एकदम रस्त्यावर, म्हणजे बाहेर यायला पण तिथं हे नाही। तर इथं पटांगणात पीडीसीसी बँकेनी तुमची जी गरज आहे ती ग्राउंड फ्लोअरला जागा आपल्याला काही लागत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा। त्याच्यात मी बँकेला सांगेल तुम्ही ह्यांना बांधकामाच्या करता पण मदत करा। त्याचा दर काय ठरवायचा जागेचा ते दिगंबर दुर्गाडेंना म्हणावं की दादा म्हणले की तुम्ही माहिती घ्या, अंतिम दर मी ठरवीन। म्हणजे त्याच्यात संघाचं पण मी हित बघीन आणि बँकेचं पण हित बघीन, दोन्ही संस्था शेवटी आपल्या आहेत। आणि तिथं पटांगण्यात आली की पलीकडे गोखरी आहे, इकडच्या बाजूला माझं घाडगेवाडी आहे, इकडच्या बाजूला मेखली आहे, तो सगळा मधला चौकच महत्वाचा आहे आणि लोकांचं जाणं येणं पण बऱ्यापैकी आहे। सोनगावची पण लोक तिकडनं इकडे येऊ शकतात। अशा या पद्धतीनं तुम्ही प्लॅन करा, मला दाखवा ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3 आणि चांगले प्लीथ लेवल घेऊन त्या पद्धतीनं तुम्ही करा। मला वाटतं ती बँकेची तिथं आतली जागा आहे त्याला किती वर्ष झाली मी उद्घाटन करू काय माहिती नाही रे, मी स्वतः उद्घाटन त्याला 10 वर्ष झाली नाही रे, उद्घाटन एवढे वर्ष ते बघा, आपला 10 वर्षाचा करार असतो। कधी ठीक आहे, तर त्या प्रकारे बघा आपण या आपल्या संघाने दर्जेदार बियाणं, खतं, कीटकनाशक, वैद्यकीय साहित्य आणि पेट्रोल, डिझेल, सीएनजी गॅस अशा पद्धतीने आपण पुरवठा करतो आणि आपला नावलौकिक पण चांगला आहे। आपला मेडतचाही पंप तसा चांगला चाललाय, जागाही आपल्याला चांगली मिळालेली आहे। सोनालिका पण तिथं त्यांनी भाड्यानी त्या ट्रॅक्टरला तिथं जागा दिलेली आहे। आता मी काल आढावा घेत होतो रात्री, त्यावेळेस मला अमोल पवारांनी सांगितलं की दादा डिसेंबर एंड पर्यंत तिथलं वैद्यकीय बारामती आयुर्वेदिक कॉलेजचं सगळं काम पूर्ण होईल आणि मुलं मुली तिकडे शिफ्ट होतील। फार तिथं व्यवस्थित सगळं केलेलं आहे। त्याच्यातनं तिथला परिसर पण सगळा बदलून जाणार आहे। त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा आपल्या बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या त्या पंपाला पण होईल। आपली राहिलेल्या जागेमध्ये आपण आता तिथं हे येतंय तर काय करणं जरुरीचं आहे। मागे आपलं चाललेलं होतं कार्यालय करायचं, बरोबर आहे, तर आता कार्यालय करायचं का आणखीन काय करायचं संचालक बोर्डाने ठरवा। तुम्ही जे काही ठरवाल ते मला सुचवा, मी पण त्याचा विचार करतो आणि त्या प्रकारे ती जागा अतिशय खड्ड्यात होती पण भरपूर भरून वगैरे घेऊन आपण ते चांगल्या प्रकारे केलेली आहे। त्यामध्ये आता तुम्ही सगळेजण काम करत असताना माझी आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की भविष्यामध्ये देखील रवींद्र तू वकील आहे, बाकीचे पण सगळे तुमच्यात काही अनुभवी वडीलधारी आहेत, काही तरुण सहकारी आहेत, तुम्ही विचार करा की आपण काय केलं की त्याची गरज बारामतीकरांना, बारामतीच्या बळीराजा शेतकऱ्यांना होणार आहे। त्या प्रकारे मग
आपण बसून मार्ग काढू, कारण आपण ह्या कारकिर्दीमध्ये सगळ्या संस्था आर्थिक ताकद देण्याचं काम, मग दूध संघ असेल, आपली मार्केट कमिटी असेल, आपल्या साखर कारखाने असतील. आता साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये देखील मी सोमेश्वर माळेगाव छत्रपती त्याला 10-12 कोटी रुपये वेगळ्या पद्धतीनं कारखान्याच्या गरजेच्यासाठी, पण त्यांना आपण नसते दिले तर कारखान्याला खर्च करावा लागला असता. एक प्रकारे आपण तिन्ही कारखान्यांची बचत केलेली आहे. या प्रकारे आपण तिथं करतोय. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्यात, पण खरेदी विक्री संघामध्ये काय आपण भूमिका घेतली पाहिजे याबद्दलचा विचार या रवींद्रनी आणि व्हाईस चेअरमन त्यांच्या सगळ्या टीमनी जरूर करावा, अशा प्रकारची माझी त्यांना सूचना राहील. इथं एआर आहे ना, एआर पण आहे. त्यांनी पण काही त्यांना महाराष्ट्रात अशा पद्धतीनं काम करणारी जी संस्था असेल, जसं आम्ही कॉलेजला कोल्हापूरला होतो त्यावेळेस तिथला शेतकरी संघ बैलाची ते खूण होती आणि इतका सुंदर तो चाललेला होता. आता त्याची वाताहत झाली, परंतु फार त्यांनी कोल्हापूरमध्ये सगळं एक शेतकऱ्यांशी जवळीक निर्माण केली होती आणि शेतकऱ्यांच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या गरजा ओळखून शेतकऱ्याला मदत करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलेलं होतं. तशा पद्धतीनं माझ्या खरेदी विक्री संघांनी पण विचार करावा अशी त्यांना मी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आवर्जून सूचना करीन. त्याचबरोबर सहकार विभाग आपल्याकडेच आहे. बाबासाहेब पाटलांना तिथे आपण मंत्री केलेलं आहे, लातूरचे, अहमदपूरचे. तर त्यांच्याकडनं पण काही, जसं पणनला काही स्कीम आहेत, पणनला म्हणजे मार्केटला, त्या मार्केटच्या स्कीम मधनच मी आपल्या मार्केटला 40-50 कोटी रुपये आणले आणि ते सगळं उभं केलं. तसं एवढी नाही, पण काय आपल्याला करता येईल. केंद्र सरकारमध्ये देखील अमित शाह साहेबांनी सहकार विभाग निर्माण केलेला आहे, ते त्याचे प्रमुख आहे. यंदाच्या वर्षी सहकार विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या त्यांनी पण धोरण ठरवलेले, निर्णय घेतलेले आहेत. मला वाटतं यंदाचं वर्ष सहकार वर्ष म्हणून, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून ते साजरे करतायत. तर आपल्याला त्याचं निमित्त करून आपण काही आपल्या बारामती तालुका खरेदी विक्री संघाकरता रवींद्र करू शकतो का, याची जरा चर्चा करा. मी पुन्हा 5 तारखेला बारामतीमध्ये आहे. आज आहे दिवसभर, पण 5ला मी पुन्हा येणार आहे. त्यावेळेस मग आपण त्याचा जरूर साकल्याने विचार करू. पण यार तुम्ही पण त्याच्यात त्यांना सूचना करा. अजून संचालक बोर्ड सोडून तुम्ही पण संस्थेचे प्रमुख आहात, सभासद आहात. तुमच्याही मनामध्ये काही कल्पना असेल किंवा हे इथं राबवलं तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं राबवलं जाईल, अधिक त्याचा फायदा होईल. माझी तुम्हाला विनंती आहे, मी आग्रह करत नाही, परंतु इकडं माझा फलटणला श्रीराम बाजार, त्याचे एवढ्या ब्रँचेस निघतायत आणि सगळीकडे उत्तम पद्धतीनं चालतायत. कुठे? नाफेड. नाही बघा तुम्ही, म्हणजे कारण ते मी एकदा छत्रपतीला डायरेक्टर असताना छत्रपती बाजार काढला होता. मी चेअरमन असेपर्यंत मी इतका उत्तम चालवला, सुंदर वास्तू बांधली, फार छान चालत होता. दिवाळीला काही कोटी रुपयाचा व्यवहार व्हायचा आणि लोक पण प्रतिसाद देत होते. परंतु नंतर काय झालं, मी मला वाटतं त्याच्यानंतर मला तुम्ही सगळ्यांनी आमदार केलं आणि मी राज्यमंत्री झालो. माझ्याकडचा व्याप वाढल्यावर मी त्याचा राजीनामा दिला आणि नंतर वेगवेगळे लोक तिथं पदाधिकारी झाले. ते काय करायला लागले, मी तिथं त्यांना सांगितलं होतं की सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. तर तिथं छोट्या छोट्या वस्तू, आता चित्र बदललंय. मी आता दौंड शुगरला दौंड बाजार आता सुरू करतोय. मला वाटतं 2 तारखेला होणार होता, पण तो थोडंसं फर्निचरचं काम राहिलंय.
आणि अंबालिका बाजार असं सुरू केलेलं आहे, काहींनी बघितलं असेल तर तो नो प्रॉफिट नो लॉस मी चालवतो. एक तिथल्या भागातलं ते एक गावच वसतं, एक कारखाना उभा राहिल्यानंतर तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अनेकांना त्या मालाचा म्हणजे त्या चांगल्या पद्धतीनं सर्व्हिसचा उपयोग व्हावा. तशा प्रकारे तुम्ही पण विचार करा, पण ते फार किचकट आहे. त्याच्यामध्ये रोख व्यवहार ठेवावा लागतो फार बारकाईनं. मी आता परवा बीडमध्ये पोलिसांचं एक विक्री केंद्र पोलिसांच्या करता खास त्यांना कार्ड वगैरे दिलेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 250 रुपयाची वस्तू त्यांना जवळपास 150 रुपयात मिळते. 40% त्यांना त्याच्यामध्ये सवलत आहे. डायरेक्ट कंपनीमध्ये तयार झालेला माल तिथे येतो, त्यांना जीएसटी नाही, काही नाही. मी आता मागे पुण्यामध्ये देखील आपलं एसपी कार्यालय आहे ना, तिथं केलेलं आहे. पण ते पोलिसांच्या करता आहे. पोलिसांच्या फॅमिलीज येतात, जसं सैनिकांच्या करता असतं तशा पद्धतीनं आपण पोलिसांच्या करता केलं. हा मिलिटरी कॅन्टीन कट केलं, तसं आपल्याला पोलिसांच्या करता केलंय. त्या प्रकारे आपण सहकारात असल्यामुळं त्याच्यात डायरेक्ट मी आता काल मी ह्याच्या मीटिंगला होतो, वार्षिक सभेला कात्रज दूध संघाच्या, पुणे जिल्हा दूध संघ. त्यांनी पण फार सुंदर बाय प्रोडक्ट तयार केली. आपल्या नंदननी पण फार सुंदर बाय प्रोडक्ट तयार केली. पण आपण मार्केटिंगमध्ये मार खातो. आता मी काका हलवाईला सोमेश्वर कारखान्याने पण सभासदांना ते मिठाई दिली. आम्ही पण माळेगावला मिठाई दिली. मी आता बाळासाहेबांना विचारतो, बाळासाहेब खराब मिठाई आहे का? ते म्हणले नाही हो, आता कुणी काही उठते खराब आहे. मी तिथं चेअरमन असल्यावर सगळेजण एवढे घाबरून मी मागच्या वेळेसपेक्षा किंमत स्वप्नील कमी केली. आणि ह्या कुठं माळेगावला 17-18 लाख रुपये वाचले. मी सांगितलेलंच आहे की मी जोपर्यंत तिथं आहे तेवढे माझ्या नावाचा, माझ्या असणाऱ्या ओळखीचा जेवढा काही माझ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना फायदा करून देता येईल तो मी करणार. ते तुमच्याही बाबतीमध्ये करीन. पण रवींद्र, तू लक्षात घे, बाबूराव तुम्ही पण आहात, बाळासाहेब आमचे जगताप, बरेच जण आहेत. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, शिवाजीराव वगैरे, की तुम्ही बसा आणि याबद्दलचा विचार करा. आपला स्टाफ उद्याच्याला व्यवहार वाढला की स्टाफला पण आपण चांगल्या पद्धतीने रोजगार देऊ शकतो. उद्या आपल्याकडे इतक्या महिला आहे आपल्याला भेटत असतात. मी विधवा आहे, माझ्या पतीचं असं असं झालंय, आज एक सकाळी भेटली की माझ्या पतीने आत्महत्या केली, कर्ज झालं वगैरे वगैरे. अशा केसेस समाजात घडतात. त्यावेळेस तिचा संसार उघड्यावर पडू नये म्हणून अशा कामामध्ये महिलांची पण आपल्याला मदत घेता येईल. तिला सेल्स विमेन म्हणून ठेवता येईल, असं आपण करू शकतो. ते निवडायचं वगैरे असतं, पॅकेजिंग करायचं असतं. पण मी मगाशी सांगायचं राहिलो, छत्रपती बाजार बंद झाला कारण नंतर जे पदाधिकारी आहे ते हळूच तिथं जायचे आणि वेलदोड्याचं, लवंगाचं काही बघितलं की घ्यायचे खिशात टाकायचे, आणखीन काही बघायचे घ्यायचे खिशात टाकायचे. आता जर असं ज्यांच्याकडे ते संस्था बघण्याची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी केलं तर काय माणूस डोकं फोडणार आहे? नाही. फटाके पण आम्ही विकायचो. फटाक्यात तर प्रॉफिट फार आहे. 50% नाही. तुम्ही त्या शिवकाशी परवा मी धाराशिवला गेलो होतो, त्याच गावामध्ये त्या फटाके तयार होतात. हा हा बरोबर आहे. खेडा काहीतरी खेडा, अरे जे असेल ते खेडा. त्यामध्ये म्हणजे 100 रुपयाचा फटाका असेल तर तो 200 रुपयाला विकतात. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. पण ते धोक्याचं पण आहे. आग लागली की वाटच आहे त्याची. अशा पद्धतीने मी आपली तुम्हाला सूचना करतोय. पण आता तुमची पीडीसीसी बँकेची सूचना मला पटली. त्यामध्ये आपण सगळेजण मिळून लक्ष घालू आणि तिथं चांगली एक शाखा बांधू. तुम्ही
हा हा तिथं काय करतं आपली हा मागे काहीतरी अप्पांनी त्या काळात कर्मचाऱ्यांच्या करतात असं काहीतरी चाललं होतं मला आठवतंय. दूध संघांनी पण घेतली आणि आपल्या खरेदी विक्री संघांनी पण घेतली. आपल्याकडे मात्र बाजार खूप आहेत. रिलायन्स बाजार, ते कुणाचं टाटाचं अजिंक्य बाजार वगैरे, त्याच्या हा डी मार्ट वगैरे आहे. पण बारामती वाढतीये. खूप बाहेरचे लोक येऊन आता आपल्याकडे राहायला लागले आहेत. आपण पण सुधारणा करतोय, बाहेरचे पण लोक येतात, त्याचा विचार करा. पण फार नाहीतर पहिल्यांदा काही बोर्डांनी श्रीराम बाजारला जा, ते हनुमंतराव पवारांचेच जवळचे कुणी महादेव हा ते त्यांच्याशी बोला, त्यांच्या मॅनेजरशी बोला. हा हा त्यांच्याशी पण बोला, खलाट्यांशी, ते एमडी आहेत. आणि ते जर तुम्हाला योग्य वाटलं तर त्या रस्त्याने जावा. तुम्हाला जे चांगलं वाटेल, अजून आपली उलाढाल वाढेल, अजून आपल्याला एक समाधान वाटेल की आम्ही बारामतीकरांच्या करता असं केलं. नाही चालणार तिथं. खूप म्हणजे आपले चारही बाजूला सगळ्या संस्थांचे पेट्रोल पंप पाचही बाजूला झाले, त्याच्यामुळे तिथं ते नाही चालणार. आणि इतरांचे सीएनजी वगैरे पंप आहेत. तुम्हाला तिथं सीएनजी पाहिजे असेल तर मी केव्हाही तुम्हाला मंजूर करून देईल, माझी काही अडचण नाही. पण ते चालणार नाही. त्यापेक्षा हे केलं तर हे ग्राहकाला म्हणजे प्रत्येकाला राहणारा प्रत्येक माणूस, गरीब असेल मध्यमवर्गीय असेल, सगळ्याला त्याची गरज आहे. माळेगाव येथील शेती औषधे खते शाखेसाठी नंदनकडून शाखेसाठी जागा मिळावी. आता ते त्यांची प्रॉपर्टी येते ना, आता चला माझ्याबरोबर, मी तिथं लगेचच सांगतो किंवा तुम्ही तिथं आठवण करा. एका बाजूला मी तुम्हाला काढून देतो, कारण आता ती सगळी प्रॉपर्टी आपल्या संघाचीच झालेली. तर तिथं ते करूया. या प्रकारे आपण पुढे जाऊया. एकंदरीतच यंदाचं वर्ष मी मगाशी सांगितलं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं होतंय. आणि त्याच्या वतीनं जगभरातील शेतकरी, कष्टकरी, महिला सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यांच्याकडनं सहकार्याची भावना निर्माण करणं, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, अनेक उपक्रम. माझं म्हणणं आहे की मॅनेजर सहित वेगवेगळ्या लोकांना पण ट्रेनिंग रवींद्र दिलं पाहिजे. आम्ही दत्तोबा आणि संभाजीला माहिती आहे, बँकेचं बोर्ड निवडून आलं तर मी स्वतः बँकेच्या बोर्डाबरोबर ट्रेनिंगच्या करता बसलेलो आहे. खूप काही शिकता येतं, कसं कुणाला अशी वागावं, कसं बोलावं, इव्हन शिपायाला पण त्याच्यामध्ये कसं वागलं पाहिजे ते कळतं. त्याच्यामुळे ह्यांचंही ट्रेनिंग असे उपक्रम आपण केले पाहिजेत. केंद्रीय सहकारी मंत्र्यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय दर्जाचं सहकार विद्यापीठ हे स्थापन केले जाणार आहे. ह्या विद्यापीठाचा फायदा महाराष्ट्रासह देशातील सर्व तरुण तरुणींना आणि सहकार क्षेत्राला करण्याचा अमित शाह साहेबांचा प्रयत्न आहे. त्यामध्ये आपण पण पुरेपूर त्याच्यातनं कसा ऍडव्हान्टेज घेता येईल ते बघितलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की तुमच्या माझ्या महाराष्ट्राला 100 वर्षाहून अधिक या सहकार चळवळीची गौरवशाली परंपरा आहे. आणि आज मितीला आपल्या महाराष्ट्रात 2,18,000हून अधिक सहकारी संस्था विविध स्वरूपामध्ये काम करतायत. आणि येत्या काळात ही चळवळ पुढे न्यायची आहे. आमचं टार्गेट तर 3 लाखाचं आहे सहकारी संस्था. मग त्याच्यामध्ये मजूर संस्था असेल, त्याच्यामध्ये गृहनिर्माण संस्था असेल, त्याच्यामध्ये पतसंस्था असेल, सगळ्या प्रकारच्या संस्था. मागे आम्ही बघायचो कुणी टरबूज खरबूज पण संस्था काढली होती, कुणी कशाची संस्था, कांद्याची पण संस्था काढली होती. अनेक प्रकारच्या संस्था त्या ठिकाणी निघू शकतात. आणि त्याच्या सहकारी संस्थांमध्ये त्यांच्या सभासदांचं हित हे सर्वोच्च असलं पाहिजे. कोणतीही महाराष्ट्रातली सहकारी संस्था कोणाच्या वैयक्तिक स्वार्थाकरता आणि फायद्याच्या करता साधन म्हणून ती बनू नये. अन्यथा सहकाराचा उद्देश हा आपल्या पूर्वजांनी, वडीलधाऱ्यांनी जो डोळ्यासमोर ठेवून हे सगळं उभं केलेलं आहे, तो उद्देशच उद्ध्वस्त होईल. त्याची पण भान आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
सहकार चळवळीनं काळानुरूप स्वतःला बदललं पाहिजे. देशात रोजगार निर्मितीसोबत आर्थिक विकास वाढवण्यासाठी देखील ताकद ही सहकारामध्ये आहे आणि अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीनं ही सहकार चळवळ ह्या संस्था आपला बारामती तालुका खरेदी विक्री संघ पुढे नेण्याचं काम आपण सगळेजण करू. त्यामध्ये मला माझ्या कर्मचाऱ्यांना सांगायचंय, लवकर रवींद्र आपल्याला एआयचाही वापर करायचा आहे. मी परवा रात्री उशिरापर्यंत बसून मी माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना अशा काही कारखान्यांना एआयचा वापर करण्याच्या करता त्याच्यातनं काही त्यांचा फायदा करून देण्याच्या करता माझी मीटिंग झाली. मी काल त्याचा सुतोवाच कारखान्यामध्ये वार्षिक सभेला केला. तसं आपल्याला डॉक्टर निलेश नलवडे हे ह्याच्यामध्ये फार हुशार आहे आणि त्यांचा एआयशी खूप संबंध आहे. तर त्यांनी कृषीमध्ये सुनील बसलाय समोर, कृषीमध्ये तर आपण लक्ष घातलेच. आपल्याला खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीमध्ये पण एआयचा वापर करावा लागेल. त्याच्यात खूप पारदर्शकता येते. काही ट्रेनिंग आपल्यातल्या मुलांना मुलींना त्या बाबतीमध्ये द्यावं लागेल. ही बाब आपण लक्षात ठेवा. माझी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही जे निवेदन दिले मला अनादर करायचा नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी मी करतो. तुम्हाला यंदाच्या नफ्यातनं जास्तीत जास्त सानुग्रह अनुदान आणि बोनस कसा देता येईल तेही मी बोर्डाशी बोलून ठरवतो. पण पुढच्या वर्षी आपण ज्यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभेला बसू त्यावेळेस 3 वर्ष पूर्ण झालेली असतील त्यांच्या कराराला, त्यावेळेस 100% मी पुढच्या वर्षी तुमचे त्या बाबतीतला पगार वाढ करेल हा शब्द माझा आहे. पण तुम्ही पण जेवढं उत्पन्न वाढवायचा तेवढा प्रयत्न करा. काही जणांना असं वाटतं की काही बोर्डातले लोक वायफळ खर्च करण्याचा प्रयत्न करतायत. तसं तुम्ही करत नाही असं मला सांगितलंय. परंतु कुठं काही चुकत असेल तर ते दुरुस्त करा. ते अजिबात होता कामा नये याबद्दलची काळजी ही देखील आपण सगळ्यांनी घ्यावी. त्यामध्ये पुढच्या वर्षी यांना वाढ करत असताना कितीपर्यंत मला हे करून बाबा 1000 रुपयाची वाढ झाली तर किती भार पडेल, 2000, 3000, 4000 अशा पद्धतीनं त्याचे हे टाका आणि त्याच्यातनं मग आपण ठरवू आपला साधारण व्यवहार बघून. पण मॅनेजर व्यवहार पारदर्शक असला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही कुणाची उधारी ठेवू नका. ते सगळे संपले का उधारीवाले? काय आहे अजून? नाही, मागे यादी होती ती. आता कुणालाच देऊ नका. अजित पवारला पण उधार देऊ नका. पैसे दे, चेक दे, काय करायचं ते कर आणि मग घेऊन जा. कुणाचेच लाट ठेवू नका. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी जबाबदार. तुम्ही बघा त्या संभाजीला आणि त्या दत्तोबाला विचारा. यांनी संचालक बोर्डामध्ये ठरवलं की विशेष बाब करायची तरी तो त्यांना अधिकार नाही. मी सीओला सांगितलं, सीओला तिथल्या, की बोर्डाने सांगितलं तरी सरळ सांगायचं मी करणार नाही जोपर्यंत दादाचा निरोप येत नाही तोपर्यंत. आणि सगळे ऐकतात. एकही विशेष बाब मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये होऊन देत नाही, जरी मी तिथला राजीनामा दिलेला असला तरी. तसं जर कोणी कुठलं प्रेशर आलं, द्या आम्ही दादांना सांगू. दादाचा आत्ताच फोन आला होता, दादांनीच त्या सांगितलं. मी संस्थेचं कुठंही नुकसान होण्यासारखा निर्णय घेत नसतो, कधी घेतला नाही आणि पुढेही कधी घेणार नाही. याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. परंतु आता मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला दिलंय की चेअरमन 15% पगारवाढ केली तर किती भार, त्याच्यामध्ये 3000 केली तर किती, 2500 केली तर किती, असं ते सगळं केलंय. पण ते आपण पुढच्या वेळेस त्या बाबतीमध्ये बसू. पण बाकीची जी काही आहे ते तुम्हाला बोनस आणि सानुग्रह अनुदानाच्या स्वरूपामध्ये निश्चितपणे दिलं जाईल आणि ते आपल्याला करायचंय. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी ह्याची नोंद घ्या. आज अतिशय एक परिवार म्हणून तुम्ही सगळे जण आला, ह्या खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिला त्याबद्दल. आणि मला पण इथं बोलवलं. मागच्या वेळेस मी काहीतरी येऊ शकलो नव्हतं वाटतं.
बिहारमधील 30 व इतर IAS ऑफिसर व अधिकारी यांनी बारामती तालुका खरेदी विक्री संघास भेट देऊन संघाच्या कामाचं कौतुक केलं. माहितीसाठी बिहारच्या लोकांनी कौतुक केलं. अरे ते एक म्हण आहे मराठीत, वासरात लंगडी गाय शहाणी. अहो पण बिहारच्या बद्दल काय बोललं जातं? त्यांना खूप मोठं काम करायचंय, त्याच्यावर त्यांच्या तुलनेत त्यांना आपलं काम खूप चांगलं वाटणार. पण आपल्याला ते म्हणले तुम्हाला त्यांच्या खर्चाने नेणार, पण आमची तक्रार हीच आहे, ते कंपन्या तुम्हाला घेऊन जातात परंतु राहायचा खायचा खर्च तर संघाला करावा लागतोय असं म्हणे. ते बघा, नाही मी कुठं म्हणतो, अरे बापरे मी कधी तसं म्हणलंच नाही. तर या पद्धतीनं आपण सगळेजण करूया, वागूया. विक्रमनी आणि मागच्या वेळेस आमच्या जायपत्रे ताईंनी, सोनाली ताईंनी, त्या सगळ्या संचालक बोर्डाच्या बरोबर अतिशय उत्तम पद्धतीनं काम केल्याबद्दल त्यांना धन्यवाद. रवींद्र आणि नितीननी पण यावेळेस अतिशय चांगल्या पद्धतीनं वर्षभरात काम करून दाखवावं आणि संघाची दैदिप्यमान कारकीर्द ही गौरवशाली परंपरा ही अशीच पुढे चालू ठेवावी अशी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.